अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक आता थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि धाराशिव नाशिक या जागा संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे आणि धाराशिव आणि नाशिक या जागांचा तिढा अजूनही कायम आहे आणि त्याच संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा सुद्धा होणार आहे। काल सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एक यादी जाहीर झाली आणि त्यानंतर आज नाशिक आणि धाराशिव या जागांचा तिढा अजूनही कायम आहे। त्याच संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहे। धनंजय, आपण पाहतोय काल एक यादी जाहीर झाली, मात्र धाराशिव आणि नाशिक या जागांवरचा तिढा अजूनही अद्याप सुटत नाहीये। कधीपर्यंत ही बैठक सुरू होणार आहे आणि काय चर्चा होण्याची शक्यता आहे? आपण जर पाहिलं तर सकाळी सुद्धा अजित पवार यांच्या निवासस्थानी देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली। जर पाहिलं तर या आधी देखील बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि आज सुद्धा आता थोड्याच वेळात जे आहे अजित पवार यांच्या निवासस्थानी धाराशिव आणि नाशिक या दोन ठिकाणावरची बैठक जी आहे ती सध्या अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। सुनील तटकरे जे आहेत ते अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे। धाराशिवची जागा असेल किंवा नाशिकची जागा असेल याचा तिढा अद्याप कायम आहे। जर धाराशिवच्या जागेवर पाहिलं तर आपण शिवसेनेचे खासदार शिवसेनेची जी जागा आहे आणि त्यानंतर आता पाहिलं तर तिथे राष्ट्रवादी चे देखील उमेदवार इच्छुक असलेलं पाहायला मिळतं। त्याच जागेवर भाजपचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी देखील दावा केलेला आहे की भाजप गेल्या अनेक वर्षांपासून तिथे ग्राउंड लेवलवर काम करते, त्यामुळे ती जागा नेहमीच युतीतला उमेदवार लढलेला आहे। यंदा ती जागा भाजपला मिळावी अशी धाराशिवमध्ये इच्छा व्यक्त करण्यात आली। तर नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे, त्यामुळे आता या जागेचा तिढा सुटणार का आणि नेमकी ही जागा कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण जर पाहिलं तर दोन्ही जिल्ह्यातले जे आहेत दोन्ही मतदारसंघ लोकसभा मतदारसंघातले कार्यकर्ते असतील या सगळ्यांना जे आहे ते देवगिरी या निवासस्थानी बोलवण्यात आलेलं आहे। आणि आपण सध्याची दृश्य जर पाहिली तर या ठिकाणी आता प्रत्येक जण यायला जे आहे ते या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर या बैठकीतून हा धाराशिव आणि नाशिकचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे।